नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वसंतनगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य शाखेचा उद्घाटन सोहळा जल्लोषात साजरा। पारोळा प्रतिनिधी रोहित जाधव। दिनांक 1 जानेवारी 2025 वार बुधवार रोजी नूतन वर्षाच्या सुरुवातीला वसंतनगर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीमान रोहित जाधव यांनी अपंगांना मिळणारे त्यांच्या हक्काचे शासकीय लाभ याचा सविस्तर खुलासा दिव्यांग बांधवांना करून दिला। तदनंतर प्रहार संघटनेचे प्रणेते माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचे विचार व तत्व प्रणाली त्यांनी अपंग, पीडित, दुर्बल घटक, परित्यक्ता, विधवा महिला यांच्या मार्फत पोहोचवले। त्यानंतर कार्यक्रमात अपंगांना संबोधित केले। तसेच माननीय रोहित जाधव यांना संघटनेची नियुक्ती पत्र देऊन प्रहार दिव्यांग संघटनांना महाराष्ट्र राज्य व भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या दोघेही संघटनेचा अध्यक्षपदाचा कार्यभार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि दोघेही संघटनेच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली। अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली। प्रहार संघटनेचे पदाधिकारी व प्रहार सैनिक ललिताताई पाटील, तालुका अध्यक्ष महिला आघाडी धर्मराज पाटील, जिल्हा सचिव शेख शकील, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव, प्रहार सेवक ईश्वर जाधव, शाखा संपर्क प्रमुख वसंतनगर रोहित जाधव, शाखा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शाखा क्रमांक 1 वसंतनगर, ग्रामसेवक शेखर पाटील वसंतनगर, सरपंच विद्या जाधव वसंतनगर, शिपाई सुधाकर जाधव ग्रामपंचायत वसंतनगर आदी उपस्थित होते। तुमचा जोपर्यंत फोन आला तोपर्यंत खात्यात पैसे सुद्धा जमा होणार हे मी तुम्हाला सांगते। व्हिडिओ साहेबांजवळ नाही नाही मॅडम, आता मी तुमच्या समोर स्पीकर ऑन करतो, इंजिनियर साहेबांना फोन लावतो। नाही, ते इंजिनियर नाही हो, मला व्हिडिओशी बोलायचंय। इंजिनियर कोण आहे? जोपर्यंत त्या खात्यात पैसे तुमचा कॉल जाते तोपर्यंत खात्यात इंजिनियरच्या दूर मॅडम आम्हाला विचारत सुद्धा नाही, तिथं आमची सही सुद्धा राहत नाही कुठं। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या कामावर स्टे आणू शकतात ना। नाही, इंजिनियर फक्त आहे ना, त्याची फक्त बांधकामाची प्युरिटी पाहू शकतो तो, त्याच्या दूरपर्यंत या गोष्टी समजतात। आता जे लोक खरोखर गरजू आहे, खरोखर गरजू आहे, आमची इच्छा पण त्याला घर द्यायची, पण ते तिथून यादी मंजूर करून येत वरती। फक्त आम्हाला एवढं बोलतात। सरपंच साहेब, मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या मागे अशी पावर बसलेली आप्पा, त्यांना एवढ्या पावर्स आहेत, ते जर उभे राहून गेले तुमच्या गावात सांगून गेले तुला देऊ शकत नाही, तुझ्यावर जे असेल ते कर। तिसरं घरकुल म्हणजे काय, जर झालं तर तुमच्या आजीवन गुलाम बनून जाईल, मी आजीवन गुलामगिरी पत्करून घेईल तुमची, अशी पावर आहे त्यांच्यात। आता आता आपल्याला दिली त्यांनी, आता दिलं आता बोलणं झालं, याच्या अगोदर नव्हतं। याच्या अगोदर तर पावर होती। बघा, अधिकारी हा अधिकारी असतो, पदाधिकारी आम्ही निवडून दिलेला आहे, तुम्ही निवडून दिलेला आहे पदाधिकाऱ्याला, ते काय मी आपली खुर्ची 5 वर्षात जाते, त्याची आजीवन खुर्ची राहील, त्यांना खुर्चीवरून खाली उतरणार अधिकाऱ्याचे कोणी अधिकारी असतो का? त्यांना पावर पहिले पण होती, पण आपलं जे अडाणी मत आहे खेड्यातलं, अशिक्षित मत आहे, जी दादागिरी आहे ना, त्यात याला कुठेतरी न्याय मिळावा, दिव्यांगाला कुठेतरी वाव मिळावा, दिव्यांग कुठेतरी म्हणजे ज्याला म्हणतात ना, त्याला कुठेतरी मान सन्मान मिळावा, याच्यासाठी आपले जे बच्चूभाऊ कडू आहेत, यांच्या पक्ष राजकारणी असला, यांच्या पक्ष राजकारणी असला, यांचं कार्य राजकारणी असलं तरी तुम्हाला चुकून आमच्या बोर्डवर प्रहार जनशक्ती नाव दिसणार, कारण काय आम्ही तो प्रोटोकॉल पाळत असतो। तुम्हाला आमच्या संघटनेचे नाव दिसलं प्रहार, पुष्कळ लोक मोठं असतील त्यांच्या नावापुढे श्री पण दिसणार, बापाचं नाव दिसणार, तर अशा गोष्टी असणार। तर हे जे UDID कार्ड आहे, हे विश्वातून म्हणजे युनोतून पारित होत असतं, ते त्याची सरळ दिल्लीला नोंद होत असते, दिल्लीहून मुंबई मार्फत ते आपल्या भारतात प्रत्येकाला ते वितरित होत असतं। तर मग ही गोष्ट जेव्हा आपला भारत पारतंत्र्यात होता, आपल्या भारताला स्वातंत्र्य पण मिळालेलं नव्हतं, ज्या वेळेस भारताची ओळख पण जगाच्या पाठीवर कोणाला नव्हती की हाय बुवा, हाय प्राचीन काळात होता, अखंड भारत होता, सगळं काही होतं, पण आपण संस्कृती कुठेतरी विसरलो म्हणून भारताची ओळख नव्हती। पण तेव्हा त्या काळातच दिव्यांगांची सुद्धा दखल घेतली गेली, असेही लोक। आणि आपण दुसरं म्हणायचं गेलं, घरकुल आजपर्यंत दिव्यांगाला, आता कोणतीही घरकुलची लिस्ट आली त्याच्यात 5% तरी दिव्यांग त्याच्यात, मग दिलेले आहेत का घरकुल दिव्यांगांना? ड यादी आहे ना, ही जी बनली ऍक्च्युअली, याच्यात ड यादीमध्ये बहुतेक दिव्यांगांची नाव नाहीच आहेत। आपण आता नवीन जेव्हा बनणार आहेत त्यांना दिव्यांगांना प्राधान्य 1 क्रमांक देणार आहे। त्यांना काष्टावर द्या ना। दिव्यांगाला
असा एवढा म्हणजे कायद्याचा बडगा किंवा कागदपत्र पुरवलीच पाहिजे अशा गोष्टी नसतात. तर तो फक्त आहे ना दिव्यांग त्याच्या अटी शिथिल करून टाका. नाही, आम्ही आता आहे ना नवीनच यादी, आता आदेश महाराष्ट्रात आदेश आलेले आहेत की जे गरजू लाभार्थी सुटलेले आहेत त्यांची यादी बनवा. तर आम्ही सर्वात अगोदर दिव्यांगांनाच प्राधान्य देण्यात आता 2 दिवसात यादी बनवून चालू होणार. आता याच्या ऑल अगोदर महाराष्ट्रात येते. आपण याच्या अगोदरच्या चुका प्रत्येक गावात आहे. मी ह्या गावाला म्हणजे नामनिर्देशही करत नाही किंवा त्याच्याकडे आपल्याला दिशानिर्देश करण्याची गरज नाही. पण बाकी गावांमध्ये असंही एका घरात एका व्यक्तीला 3-3 घरकुल झालेले, दुसरं पास असताना 3रं दिलं गेलेलं आहे. तर अशा गोष्टी होता. जो खरा दावेदार आहे त्याला डावलणं चुकीचे. दादा 1 मिनिट मी 2 शब्द बोलतो. ही घरकुल द्यायच्या आपल्याकडे आहे का? घरकुल कोणत्या व्यक्तीला द्यायचं ते आपल्याकडे नाही, पण बाकी लोकांना कसं वाटतं. अहो माझं 2 मिनिटं बोलू दे, नंतर तुम्ही बोला. बाजू लोकांना कसं वाटतं, हा बाबा काय बोललं तुम्ही ऐकलं का? नाही ऐकलं तुम्ही. म्हणजे चांगल्या लोकांना सुद्धा मिळालं नाही. हे घरकुलच्या आमच्याकडे आहे का? सरपंच ग्रामसेवक. बघा तुम्हाला एक सांगतो, काही गोष्टी आपण जर एका अधिकाऱ्याशी झगडणं ते पण चुकीचं आहे. तुम्ही जर गेले प्रत्येक जण आपण सांगा हा म्हणतात कार्ड आहे मला घरकुल लागते नाते दे, त्या गोष्टी चुकीच्या. पहिले तुम्हाला किती ज्ञात आहे, किती माहिती आहे त्याच्याविषयी, पहिले तुम्ही तुमच्या वैयक्तिक सर्वे करा. तुमच्या वैयक्तिक सर्वे होत नसेल एखाद्या जाणकार माणसाचा सर्वे घ्या. कोणाला विचारा मी दिव्यांग आहे, बरं माझी प्रोसिजर काय आहे, याच्यासाठी मी कुठे पाठपुरावा करायला पाहिजे. पण एक आहे, ते सरपंच साहेबांच्या हातात नसेल, ते तात्काळ आप्पांच्या हातात नसेल, पण पाठपुरावा करणं आपल्या हातात. ही महत्वाची. पाठपुरावा दुसरी चूक सांगतो मी तुम्हाला. जे पुढारी नेते लोक असतात, हॅलो आप्पा आपल्या हातात देणं नाही, पण तुमची जर आधी 10 घरांची आली आणि 10 घरात तुम्ही सगळे पुढारींना घर वाटताय आणि माझे दिव्यांग बांधव सुटतात, हे कसं सहन करणार आम्ही? हे नाही सहन करणार ना आम्ही. वाचतोय आपल्या हातात काही नाही, पण आलेलं ताट हे चांगल्या